नमस्कार मित्रांनो आता आपण श्री क्षेत्र तुळापूर येथे आलेलो आहे. मित्रांनो, प्रगतशील शेतकरी आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक पोपट शेठ शिवले आज यांच्या घरी आलेलो आहे. मित्रांनो, 20 तारखेला अतिशय दुःखद घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे पोपट शेठ शिवले यांचा गोठा पूर्ण जळून खाक झाला. काहीच राहिलं नाही ना या गोठ्यामध्ये. इथं 2 वासरं, एक गोडी आणि एक बैल होता. 2 वासरं आणि गोडी याच्यामध्ये दगवली गेली. आता एकच बैल राहिलेला आहे, तो पण पूर्णपणे जवळपास 100%, 90% तर म्हणजे तो भाजलेलाच आहे. म्हणजे आज आपण आलोय इथं. आपल्याला स्वतः गाडा मालक इथं भेटलेले पोपट शेठ शिवले. नक्की कसं काय झालं ती घटना आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पाहू शकता काहीच राहिलं नाही, पूर्ण जळून खाक झालेले. गोठा पण पूर्ण पॅक बंद होता आणि इथं रतिबाची खोली होती नाही का. इथं कुटी मशीन वगैरे रतीब असत आहे. शॉर्ट सर्किट झालं आणि शॉर्ट सर्किटमुळं पूर्ण गोठा पेटून खाक झालाय. पुणे नगर जिल्ह्यातील सगळे गाडा मालकांनी, जवळपास शौकीनांनी आर्थिक मदतीची एक हात पुढे केलेला आहे. मित्रांनो, गोठ्यातनं आपण थेट घरी आलो. आता बघू शकता हा त्यांचा सर्कस. अनेक घाटामध्ये 1 नंबर मध्ये बारी विडवणारा आणि अनेक ठिकाणी फायनली केलं आहे. याला पण पूर्णपणे भाजलेलं आहे. डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे आता. दादा नमस्कार. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. पोपट राजाराम. त्या दिवशी नक्की कसं काय घडलेली होती घटना? 21 तारीख होती आणि त्या दिवशी कसं काय झालं, म्हणजे तुम्हाला कसं काय? मी पहाटे 3:30ला जाऊन आलो, खायला टाकून बैलांना 4 वाजता इथं घरात आलो आणि त्याच्या मागे पाठ घडली घटना. 4:30च्या तारखेला शॉर्ट सर्किट कशामुळे झालं असं असं वाटतं? लाईट गेली का त्यावेळेस? नेमकी आजूबाजूला कोणीच नव्हतं का? कोणी नव्हतं. एकच माणूस खालून पार पेटलं मग आलो. तर आम्ही कुणीच नाही जागो. ते आल्याच्या पुढं मग आपला मुलगा 2-4 जण मग पळत गेले, पण जवळच येऊन गेले. पूर्ण गोठा हे जाता. बैल कधी गेला माझ्यातून माहिती झालं. बैलाला लय वाट. किती बैल होती म्हणजे गोठ्यामध्ये? 3 बैल आणि 1 घोडा. त्याच्यातली 2 वासरं कांड्यावर पडत 2 होती. वासरं. घोडं पण मोठं होतं. घोडं लय मोठं. घोडं म्हणजे काटातच 1 नंबर. काय नाव होतं त्यांचं वासरांचं? हिरा. वासराचं हिरा. अजून दुसरं? आणि गुढीचं नाव गाथा. गोडीचं गाथा. गाथा हे सर्कस. हा कसं कांद्यावर कटर ज्वाला. पहिला कांदा होता, आता ज्वाला 2 वर्ष. हा बैल बाहेर निघाला होता का? बाहेर गेला. बाहेर गेला पण आम्हाला कुणाला माहितीच नाही गेल्याला. कवा गेला आणि कसा गेला माहितीच नाही. किती जागेवर गुढीपासून वाचरत नाही बाहेर. गुढीला चिटकून. किती वेळ झाला असं तुम्ही मग त्यानंतर गोठ्यात गेले असं? अर्धा तासात घडलं का? 4:30ला तर घडलं. मी 4लाच नसता आता. पेट घेण्यासारखं काय होतं तिथं? म्हणजे पेट घेण्यासारखं काय होतं? पेट घेण्यासारखं काही नाही. सरमाडाचं कुड होत. सरमाडाचं कुड होतं. वरण पत्रा होता का? वरून पत्रा. वर जाळ नाही. पूर्ण पॅक बंद असल्यामुळे कळूनच आलं.
वासरांच्या बरेच बारे झाले असं. हा, चांगले 4-5 ठिकाणी चांगले आता पाहिजे. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव महावीर पोपट शिवले आणि पोपट आवाज शिवले यांचा मी मुलगा. त्या दिवशी कशी काय घडली घटना, म्हणजे कसं काय झालं म्हणजे तुम्ही कुठे होते त्यावेळेस? मी आपल्या घराच्या इथं ओट्यावरती झोपलेलो होतो त्या दिवशी. हम्म. आणि तिकडून एक मित्र आला नाही का, म्हणजे जोरात आवाज देत देत की गोट्यात काहीतरी पेटल्यासारखं वाटतंय. पण तिथं गेलो त्यावेळी अर्धाच गोठा पेटलेला होता. पण परत माघारी येऊन थोडस काहीतरी नाही का दरवाजे वगैरे तोडायला किंवा बैलांच्या राशा तोडायला मी कोयता वगैरे घ्यायला आलो. पण परत 1 मिनिट 2 मिनिटात माघारी जाईपर्यंत भरपूर आग वाढली होती ती. 2 वासरां गोडी ना? 2 वासरं गोडी जागेवरती गेली आणि हा बैल पूर्णपणे त्यामध्ये बाजला. कांड्यावरती चांगली पळत होती वासराची. हो, वासर कांड्यावरती त्यांनी सिरियल फायनल 4-5 घाट काढले होते. आणि आता लेटेस्ट मध्ये 1 दिवस घाटाचा राजा होते ते नाही का कांड्यावरती. आणि हा बैल जो त्यांच्या पाठीमागे ही जी वडूची यात्रा झाली आपली सणसवाडीच्या घाटावर, त्या दिवशी हा बैल दिवसभर घाटाचा राजा होता. आणि त्यातलं एक ते जे पांढरं वासर होतं रामा, तो याच्यामुळे कांड्यावरती होता त्या दिवशी. गाथा पण गोडी गाथा म्हणजे ती म्हणजे सगळ्या गाड्या क्षेत्रात लोकांना माहिती होती ती टॉपचीच घोडी होती. म्हणजे 1-2 सेकंद तोडत होती डायरेक्ट म्हणजे गजाळा असं. कुंकुम बसायचं गोडीवरती का? गोडीवरती जॅकी आपले 2 होते. एक रोन फुले होते आपले शेजारच्या गावातले मरकळचे, आणि दुसरे आपले बंटी शिवले. आणि बाकी आमच्या इथली जी पोरं बसायची गोडी म्हणजे अशी ज्ञानिक होती ती, सगळ्यांना नाही का कोणी बसलं तरी काही प्रॉब्लेम नव्हता तिला. आता काय म्हणले डॉक्टरचा वासराबद्दल? तर सर्कस साठी डॉक्टर सांगतात प्रयत्न करू आपण, तशी अशी काही गॅरंटी देत नाही डॉक्टर नाही का. प्रयत्न करू, जे काय आपल्याला यश भेटू अपयश भेटू असं क्लिअर सांगतात डॉक्टर. बसता वगैरे नसेल त्यांना? नाही ना, प्रॉब्लेमच एक तर बसलं तर बसूनच राहतोय आणि एकदा उठलं तर मग बराच वेळ उभाच राहतोय. घटना कळल्यानंतर मग ग्रामस्थ वगैरे आले असेल? हो, ग्रामस्थ आले. 20 मिनिटातच तिथं पूर्ण गोट्याला लोकांचा येडा झाला 15-20 मिनिटामध्येच. पण तो असा कालावधी होता एक 10 मिनिटाचा. त्या 10 मिनिटातच सगळं उद्ध्वस्त झालं होतं म्हणजे नाही का. पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये गोट्याच्या बाजूने 50 लोक होती, पण तोपर्यंत काय राहिलंच नव्हतं. पूर्ण जळून हे झालं होतं ना, खाक झालं होतं. 2 वासरे गोडी आणि ह्या बैलाची काय हिस्ट्री, इतिहास काय यांचा इतिहास म्हणजे असं की हा इथेच आम्ही आमच्या तुळापूरच्या घाटामध्ये ते रेसलमध्ये घेतलेला एकदम छोटासा गोरा होता, म्हणजे अकंबरापेक्षा छोटा. हा, याचं नाव काय? याचं नाव सर्कस. हो. तर सुरुवातीला 1 वर्ष आम्ही त्याला कांड्यावरती पळवला, तो टॉपला पळायचा 2 फेरे सिरियल फायनल. त्यानंतर आम्ही त्याला झुकाटामध्ये घेतला आदतमध्येच. तर त्याचे चांगले चांगले टॉपचे घाट आता जसं की 2025 साली भरलेला चिखलीचा घाट, तिथं त्याचे 6 नंबर फायनल होते आदतमध्ये. त्याच्या आधी पण 10-12 घाट तो 1 नंबर मध्येच, म्हणजे जसा कांड्यातला जोत घेतला तशी त्याची एखादीच बारी पडली म्हणजे नाही का जोपाटातली. बाकी तो सिरियल फायनल, जसं की आता हे जे लिंगावची यात्रा भरते आता हे 2026 मधली, ती जी यात्रा 2025 मध्ये होती काहीतरी मे जून त्या 3-4 तारखेच्या आसपास, तर तिथं सुद्धा याची 5-6 नंबरची फायनल होती आदतमध्येच. लिंबगावचा घाट झाल्यानंतर काय झालं, एक जून 2025 मध्ये त्याला तो लंपी सारखा आजार आला. तर त्यामध्ये त्याचे 2-4 महिने गेले. आणि त्यानंतर परत जसं लंपीतून बाहेर आला तसे परत त्याचे सिरियल फायनल तो जुकाटात परत पळायला चालू होता. आपले म्हणजे त्यांचं नाव इतकं मोठे आहे, भरत शेठ शिवले यांचा जो बादशाह बैल आहे, त्याच्याबरोबर सुद्धा लंपीतून बाहेर आल्यानंतर पळत होता बादशाह बैला बरोबर. म्हणजे अशा चांगल्या चांगल्या नामांकित बैला संघ तो पळालेला आहे आतापर्यंत. आणि बाकी ती 2 जी वासरं गेली कांड्यावरती,
ती याच्या पुढेच पळवायचो आपण जास्ती. हम्म. तर त्यांनी सुद्धा आता ते इथं जो घाट झाला तुम्हाला सांगितलं आता सणसवाडीचा, हम्म. तिथं घाटाच्या राजाला ही कांड्यावरती वासरू होती आपली. आणि हा जो काटात दिवसभर घाटाचा राजा होता तिथं. आणि बाकी ती गाथा गाथा होतं काय गाथा कुठनं घेतली होती काय? गाथा पण आहे ना. हम्म. ती गाथा आहे ना, म्हणजे इतकी गुणी गोडी होती की घरी आमच्या घरच्या मुली सुद्धा तिच्यावरती बसायच्या. आणि गाठामध्ये जर नेली तिला तर तिच्या जवळ येऊन उभं राहायची कोणाची हिंमत होत नव्हती. म्हणजे ती आहे ना, जिथं तिचं काम करायची तितकं करून ती शांत होत होती. आता तुम्ही पाहिलं ना व्हिडिओ तिचे, आमच्या घरच्या मुली इथं बसून फिरत तिला. साधारणतः आता किती आर्थिक नुकसान झालं असं म्हणजे आता तुमचं 2 वासरं, गुढी, गोठा वगैरे जळाला आता. नुकसान तर मोठं आहे ते, हम्म. पण असं म्हणजे पैशात किंमत करण्यासारखा विषय नाही येतो. आम्ही थोडं सर्वसाधारण घरातून लोक आहे. हम्म. तर ते नुकसान म्हणजे आम्ही एक वडिलांचा छंद होता ना, हम्म. त्यासाठी आम्ही कधी आमच्याकडे कोण जास्त असं विकत मागत पण नव्हतं. हम्म. आणि आम्ही कधी अशी विकायची कोणती गोष्ट चर्चा केलीच नाही. म्हणजे या बैलाला एवढं तेवढं मागितलं लोकांनी, पण ज्यावेळी समजलं लोकांना ही काही म्हणजे विकणाऱ्या ह्याच्यात नाहीये, तर मग परत आपल्याला असं म्हणजे घोडं वगैरे कोणी मागितलं नाही की आम्हाला विकायचे का एवढ्या पैशाला द्या वगैरे. मला कितीपर्यंत माहित होतं सर्कसला? हे मित्रांकडे वगैरे मागायचे त्याला, हम्म. आमच्यापर्यंत कोणी मागितलं नाही. पण हे जे गाडा क्षेत्रातले मित्र आहे यांच्यापर्यंत चांगल्या पैशाला त्याला मागायचे. ते मित्र सांगायचे एवढ्या एवढ्या पैशाला मागतात. तर मग आपलं त्यांना मित्रांना पण माहिती असायची काही विकायला नाहीत या गोष्टी. कारण हे आपण आहे ना लहानपणी घेतलेले, म्हणजे आपण काही जास्ती पैसे मोजून घेतलेल्या गोष्टी नव्हत्या ह्या. एकदम 4-4, 6-6 महिन्याचे असताना नाही का, म्हणजे त्यावेळी घेतलेले वासरं होते नाही. आणि गोड पण आपण असंच 3-4 महिन्याचं असताना घेतलं होतं. मित्रांपर्यंत आली असं नाही कधी किंमत वगैरे? त्याची मित्रापर्यंत किंमत आली होती 21 लाखांची. ते मित्राचे कोण मावस भाऊ होते, त्यांना क्लिअर आकडा सांगितला होता की आम्ही ह्या अमाऊंट पर्यंत घेऊ तो वासरू नाही का, म्हणजे त्यावेळी तो आदतच होता. पण आपण त्यांना नाही सांगितलं होतं म्हणजे काहीच हा विषय नाही. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा परिचय द्या तुमचा. माझं नाव अंकुश शिवले. मी पोपट आबा शिवले यांचा लहानपणापासूनचा जवळचा माणूस. कसं काय घटना कधी कळली तुम्हाला त्या दिवशी? ज्यावेळेस इथं 5-5:45 वाजता यांची पळापळ झाली, त्यांच्या मुलाचा पहिला मला फोन आला की तात्या या पटकन इथं जरा जाळपोळ झालेली आहे. मग आम्ही सगळेजण पळत आलो, चांगली चांगली माणसं बोलून पटकन जाळ विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु जागेवरती 3 जनावरं दगावलेली होती. आणि हा बैल रशी जळाल्यानंतर हिसके मारून पळून गेलेला होता बाहेर. अशी परिस्थिती झाली होती. शॉर्ट सर्किटने 100% झालेल्या गोष्टी आहेत. आता एक हात मदतीचा, यामध्ये भरपूर पुणे नगर जिल्ह्यातील गाडा मालकांनी सूचनांनी आर्थिक मदत केली. आता कसं झालं, पोपट आबा शिवले हे आता आमच्या 10-20 गावांमध्ये नाव जुनं नाव आहे. 50-55 वर्षाचा बैलगाडा मालक आहे. लहानपणापासून गाडा पळवलेला माणूस आहे. आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. खोंड तयार करायची, पळवायची, असाच गाडा पळत राहिला काय. पण अशी वेळ आली की शर्यतीला 1 नंबरला आलेले बैल सगळे एक गाव 2 तुकडे झाल्यासारखे झाल्यामुळे आम्ही थोडी 2-3 जणांनी चर्चा केली. आमचे भरत शिवले, मी अंकुश शिवले,
की आपण काहीतरी थोडं डोकं लावून ह्या कुटुंबाला, आपण तर काही पूर्ण रक्कम देऊ शकत नाही, अशी काहीतरी थोडी मदत लावू. थोडं प्रत्येक जाधवांसंग मी बोलणं केलं, त्यांना मी मदतीचा हाक दिला. मग त्यांनी महाराष्ट्र केसरी बैलगाडा संघटना ग्रुप मार्फत आव्हान केलं. त्या आव्हानाला एवढं लोकांनी बळ दिलं. अवघ्या 2 तासामध्ये जवळजवळ 2,38,000 रुपयाची मदत झाली. अजूनही त्या स्कॅनरवरती पैसे वाचतात, येतात. आता ती 2.5 लाखावरती गेलेली आहे. आम्हालाच कळत नाही कुठून कोण बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन मदत करतोय. तेच नाव बी कळत नाही, कोण कोणाच्या फर्मनुसार पैसे टाकतात, काय टाकतात. पण ही जी मदत त्यांच्यामुळे झाली, आता फुलना फुलाची पाकळी तुम्ही आम्ही बी मदत केली. ह्या मदतीपुढे ही खूप कमी आहे. खूप मोठी मदत झालेली आहे. त्यामुळे ह्या महाराष्ट्र बैलगाडा संघटना ग्रुप, महाराष्ट्र केसरी बैलगाडा संघटना, ह्या ग्रुपचं ऍडमिन लोकांचं खूप खूप आभार. आणि ज्यांनी पडद्यामागे लोकांनी मदत केली ह्या कुटुंबाला, त्यांचाही खूप आभार.